पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आलंय। गुढीपाडवा मेळाव्याचं आवाहन करणारं अविनाश जाधव यांचं हे बॅनर होतं। पालघरच्या बोईसरमधील ओसवाल परिसरात बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आलंय। पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी काळं फासल्याची माहिती समोर आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघर मनसैनिकांमध्ये जो वाद आहे तो पुन्हा आता समोर आला। पालघरमधून ही आपण बातमी बघतोय। मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। पालघरमधून बातमी बघतोय। मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावरती आलेला आहे। बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे। गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं हे बॅनर होतं आणि यामधील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलंय। आज राज ठाकरे यांचा मेळावा आहे आणि या संदर्भातीलच हे पोस्टर होतं, हे बॅनर होतं आणि या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय अधिकची अपडेट आहे? नक्की तेजस्विनी, पालघरच्या बोईसर ओसवालमध्ये गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या मनसेच्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळा फासण्यात आला आहे। त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघरमधील मनसैनिक यांच्यात असलेले वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे। मागील अनेक दिवसापासून मनसे आणि अंतर्गत वाद समोर येत असून यापूर्वी अविनाश जाधव आणि पालघरचे मनसेचे माजी जिल्हा प्रमुख समीर मोरे यांच्यात थेट हाणामारी झाली होती। यानंतर समीर मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला होता। मात्र अवघ्या काही दिवसातच समीर मोरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घर वापसी केली असून त्यानंतर आता अविनाश जाधव यांच्या फोटोला काळा फासलेला आहे। या अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा यांचा वाद जो आहे तो स्पष्ट झालेला आहे। अविनाश जाधव यांच्यावर आता पालघरमधील अनेक मनसैनिक जे आहेत ते नाराज असून त्यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी दिली होती। त्यातच आता समीर मोरे यांच्या पालघरमधील मनसे पक्ष बांधणीमध्ये मोठा वाटा असल्याने या दोघांमधील वाद अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालाय। त्यातच आज गुढीपाडवा मेळाव्याला जाण्यासाठी मनसैनिक आवाहन करणाऱ्या बॅनरला काळा फासण्यात आल्याने या दोघांमधील वाद जो आहे तो बातमीकडे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।